मुलांनो, आज आपण एक नवीन गोष्ट शिकणार आहोत. आपण 1 2 3 4 पुन्हा काय काय शिकलो? 5 6 7 8 9 10. आता आज एक आपण गंमत शिकणार आहोत. आपण काय शिकणार आहोत? गंमत. तर आपल्याला या गोष्टी दिसतायत का? मण्याची माळ, हे भालू दिसतायत का? हे टोपणं दिसतायत का? हा बघा आता हे टोपणं मी घेतलेले आहेत पहा. दिसतायत का टोपणं? हा आता हे टोपणं तुम्ही मोजायचे पहा. किती झाले? 1 2 3 आता हे 10 टोपणं मी एकत्र तयार एकावर एक जोडलेले आहे. काय केलेले? एकावर एक जोडलेले. आता या 10च्या दांड्याला दशक दांडा असे म्हणतात. याला काय म्हणायचं? दशक दांडा. आता पहा पुन्हा एकदा. मी पांढऱ्या टोपणाचा दशक दांडा तयार केलाय. तसाच हे पहा चॉकलेटी कलरचा, विटकरी कलरचा पहा. आपण पुन्हा मोजू. 1 2 3 10चा पुन्हा एक दशक दांडा तयार झाला. आपण पहिला पांढऱ्या रंगाचा एक दशक दांडा तयार केला, नंतर विटकरी रंगाचा एक दशक दांडा तयार. आपले 2 दशक दांडे तयार. दशक म्हणजे 10. दशक म्हणजे किती? 10 चे आपले 2 दांडे तयार झाले. आता पहा दशक दांड्यानंतर आपण तुम्हाला मी मण्यांची माळ दाखवतो. ठीक आहे? मण्यांची माळ दिसते का? आता मी मणी घेतो, तुम्ही मणी मोजायचे. बघा बघा आता ही जी माळ आहे पांढऱ्या मण्यांची, ही एक दशक माळ तयार झालेली. एक दशक माळ. जशी पांढऱ्या रंगाच्या मण्याची एक दशक माळ आहे, तशीच हे पण काळे 10 मणी आहेत, त्यांची एक दशक माळ तयार झाली. या भगव्या रंगाच्या मण्यांची एक दशक माळ. असे अनेक दशक माळी या एका माळीमध्ये जोडलेल्या आहेत. आता पहा इथं तुमच्या आवडीचा एक भालू पण आहे. हे काय आहे? बघा बरं, मोजा. 1 मी मोजतोय, कुणी मोजू नका. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता या भालूचा हा जो जुडगा आहे याला दशक जुडगा असे म्हणतात. याला काय म्हणायचं? दशक जुडगा. काय म्हणायचं? दशक जुडगा. आता आपण दशक दांडा पाहिला, दशक माळ पाहिली आणि दशक जुडगा पाहिला. दशक म्हणजे किती? 10. दशक म्हणजे किती? 10. आणि 10 चे जुडगे किंवा माळी किंवा दांडे करायला आपण आज शिकलोय. आता मी तुम्हाला हे साहित्य देतो. गटागटामध्ये तुम्ही दांडे, माळी आणि जुडगे करायचे. करताल का तुम्ही? तुमच्या समोर दिसतंय काय काय करायचंय आपल्याला आता?
जुडगे लावायचे. आणखी काय करायचंय? हा, दांडे तयार करायचे, दशक दांडे तयार करायचे. हा, करा आता सुरू. धिंगाणा करायचा नाही, शांततेनं करायचे. करा करा करा. हा, ओढायचे नाही, ओढायचे नाही. किती कितीचे करायला कल्पेश तू? 10-10चा. हा हा, कितीचा केला तू तयार? हा, अजिंक्य किती कितीचे आहेत? किती आहेत त्याच्यात? टोपणं किती आहेत ते? हा, एकूण किती आहेत? 9 का 10? आणि एकदा ना मला 9 झालेच नाही. अशा प्रकारे आपण इयत्ता पहिलीच्या मुलांना दशकाची ओळख करून देऊ शकतो. धन्यवाद.